डिंगो हा ऑस्ट्रेलियाचा कायमचा रहिवासी प्राणी आहे, ज्याला बहुतेक लोक जंगली कुत्रा मानतात. डिंगो हे कुत्र्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या बहुतेक सवयी लांडग्यांसारख्याच असतात. ते कुत्र्यासारखे भुंकत नाहीत, तर लांडग्यांसारखे रडतात. डिंगो अगदी रस्त्यावरच्या कुत्र्यासारखा दिसतो, पण तो पाळीव कुत्रा नाही. तांत्रिकदृष्ट्या डिंगो ही कुत्र्याची प्रजाती नसून ती पाळीव कुत्रा आणि लांडगा यांच्यातील एक प्रजाती आहे. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की डिंगो कधीही पाळीव प्राणी बनू शकत नाही, कारण तो मनुष्यांसह कोणत्याही प्राण्याला मारण्यास मागे पुढे पाहत नाही. या कारणास्तव डिंगोला मानवी वस्तीच्या जवळही येऊ दिले जात नाही. आज डिंगोची ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी शिकारी म्हणून गणना केली जाते. डिंगो बहुतेक 5 ते 15च्या गटात शिकार करतात. अशा प्रकारे ते वाघ आणि सिंह यांसारख्या कोणत्याही मोठ्या वन्य प्राण्याची शिकार करू शकतात. आजही जगभरातील इतिहासकारांना हे समजू शकलेले नाही की हा प्राणी कधी पाळीव होता की जंगली. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू आणि मेंढ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि ते दोघेही डिंगोचे आवडते शिकार आहेत. याशिवाय तो ससे आणि इतर वन्य प्राण्यांचेही शिकार करतो. डिंगोच्या 3 मुख्य प्रजाती आहेत. सोनेरी लाल रंगाचे डिंगो वाळवंटी भागात आढळतात. अल्पाईन डिंगो प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळतात आणि डिंगोची 3री प्रजाती उत्तरेकडे आढळते. डिंगोला पाळीव प्राणी बनवणे धोक्यांपासून मुक्त नसले तरीही ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात डिंगोला पाळीव प्राणी बनवण्याचा कायदा आहे. ज्याप्रमाणे न्यू साऊथ वेल्स मध्ये कोणाच्याही परवानगीशिवाय डिंगो पाळीव प्राणी म्हणून ठेवले जाते, त्याप्रमाणे क्वीन्सलँड मध्ये डिंगो पाळीव प्राणी म्हणून ठेवणे बेकायदेशीर आहे. ऑस्ट्रेलियाच्या डिंगोची भीती खूप वाढली आहे. विशेषतः जंगलांजवळ राहणाऱ्यांसाठी ते खूप धोकादायक आहेत. पूर्वी त्यांची भीती फारशी नव्हती, पण जेव्हापासून इंग्लंडमधील काही शेतकरी त्यांच्या पाळीव मेंढ्यांसह राहायला आले तेव्हापासून डिंगोने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे ते शेतकऱ्यांचे मोठे शत्रू बनले. बहुतेक लोक डिंगो हे नाव ऐकताच त्यांना समजते की आपण प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ए डिंगो एट माय बेबी याबद्दल बोलत आहोत. प्रत्यक्षात हा चित्रपट काल्पनिक नसून एका ऑस्ट्रेलियन कुटुंबातील सत्य घटना आहे. डिंगोच्या एका गटात सुमारे 12 ते 15 डिंगो असतात. त्यापैकी सर्वात शक्तिशाली नर आणि मादी एकमेकांशी सोबती करतात. मिलनानंतर मादी डिंगो 5 ते 6 मुलांना जन्म देते. उर्वरित सदस्य या मुलांची काळजी घेतात. समूहातील प्रबळ मादी डिंगो गटातील इतर मुलांना मारते, कारण तिला वाटते की गटातील प्रत्येकाने फक्त तिच्या मुलांची काळजी घ्यावी. डिंगो हा धोकादायक प्राणी असूनही तरीही ते बहुतेक वेळा मानवांवर हल्ला करत नाहीत आणि त्यांना पाहून पडून जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये जंगलातील कोणताही शिकारी प्राणी डिंगोवर हल्ला करत नाही, परंतु शेतकरी त्यांना त्यांच्या बंदुकांचा बळी नक्कीच बनवतात. डिंगोचे सरासरी आयुष्य 10 ते 20 वर्षे असते. असा हा डिंगो प्राणी.